नमस्कार, मी पल्लवी. बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ आले नाहीत, रेसिपी आल्या नाहीत. बरेच म्हणजे 2 ते 3 दिवस झालेले आहेत मी एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही. कारण असं होतं की महालक्ष्म्या होत्या घरामध्ये आणि भरपूर काम असतं. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, महालक्ष्म्या घरामध्ये म्हटलं की कितीही काम केलं तरीही कमीच पडतं. त्यामुळे पंगत पहिली रेसिपी वगैरे शेअर करता नाही आली. तसंही मी लाडूची आणि करंज्यांची छान अशी रेसिपी तुम्हाला शेअर केली होती. आता ती तुम्ही बघितली की नाही माहिती नाही, पण माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की बघा. खूप चांगल्या प्रकारे भरपूर लेअर्सवाली मी करंजी तुमच्यासोबत शेअर केली होती. आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे थोडक्यात असा महालक्ष्मीच्या पूजेचा व्लॉग्स. आमच्याकडे कशा असतात, जेवायला काय बनवलं जातं, तुमच्याकडे पण काय बनवलं जातं, नक्की कमेंटद्वारे कळवा. तर चला, आमच्या घरच्या महालक्ष्मीचा छोटासा व्लॉग्स नक्की शेवटपर्यंत बघा. खूप शॉर्टमध्ये सांगितलेला आहे आणि व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका. तर ज्या दिवशी लक्ष्म्यांना जेवायला आपण बनवतो त्या दिवशी आमच्या इकडे असे हळदी कुंकवाचे छापे दिले जातात हाताने आणि त्यावरती हळदी कुंकू सुद्धा लावलं जातं. आणि असं म्हणतात की आई तू काय करते, मुलांना म्हणायला लावायचं आणि आपण म्हणायचं लक्ष्मी आली घरात, छापे मी देते. हे आम्हाला लहानपणापासूनची सवय आहे आणि मला अगदी लहानपणीची आठवण झाली की आई असं म्हणायला लावायची आणि मी सुद्धा तसंच केलं. कृष्णाला म्हणायला लावलं आणि मग मी त्याला म्हटलं लक्ष्मी आली घरात, छापे मी देते. आता तुमच्या इकडे काय म्हणतात की नाही ते सुद्धा सांगा. आता जिथे आपण दिवे लावतो महालक्ष्मीसाठी जेवायला देतो तिथे सुद्धा असे हाताने छापे दिले जातात आणि भिंतीवरती सुद्धा चारी बाजूने छापे दिले जातात. पण मी राहते रेंटनी आणि मग त्यामुळे मी दिलेले नाही आहेत आणि तसंही भिंतीवरचे छाप्यांचा कलर निघतो की नाही त्यामुळे तर नकोच म्हटलं. त्यामुळे मी फक्त खाली दिलेले आहेत. तर हे बघा, मी महालक्ष्मी ठेवलेल्या कशा आहेत आणि तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीने जेवायला बनवतात, किती दिवे बनवला जातात. तर आमच्या इकडे महालक्ष्म्यांसाठी या म्हणजे एका महालक्ष्मीचे 5 दिवे आणि या महालक्ष्मीचे 5 दिवे, त्यावरती फळ आणि मुटकुळे. आता तुमच्याकडे फळ आणि मुटकुळे असतात का नाही. आणि आंबाड्याची भाजी तर ही महालक्ष्म्यांची खूप फेवरेट आहे असं म्हणलं जातं. तुम्ही काही करू नका पण त्यांच्याकरिता आंबाड्याची भाजी, मुटकुळे आणि फळ हे नक्कीच बनवलं जातं. तर ते आमच्या इथं खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी बरं का, महालक्ष्म्या जेवायच्या दुसऱ्या दिवशी आणि बसवल्याच्या तिसऱ्या दिवशी महालक्ष्म्यासाठी हळदी कुंकू घ्यायला येतात लेडीज. त्या दिवशी मी काढलेली रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि इथे आदल्या दिवशीची होती थोडीशी आणि दुसऱ्या दिवशी थोडीशी काढली आणि गाठी सुद्धा मी सकाळी काही देऊन घेतल्या आणि बाकीच्या ज्या गाठी आहेत त्या लेडीज आल्यानंतर गाठी घेतल्या. आता तुमच्याकडे गाठी आहेत की नाहीत आणि बऱ्याच लोकांना माहिती नसेल की गाठी काय द्यायच्या असतात. तर ते सुद्धा लक्ष्मी म्हणजे गाठी देणं म्हणजे सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आणि त्या गाठी लक्ष्मी जेव्हा महालक्ष्म्या घरी जातात गौरी, त्यावेळेस त्यांच्या गळ्यामध्ये या गाठी दिलेले दोरे बांधले जातात. तर हे बघा, ह्या मी ठेवलेल्या महालक्ष्मी कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आमच्याकडे जेवायला काय काय बनवलं जातं गौरीसाठी, आमटी, कढी, भजे, पापड, मिरची, मुगाच्या डाळीचा वडा किंवा मग उडदाच्या डाळीचा वडा, पापड, त्यानंतर आवडत असेल तर पापडी कुरडई. आता हे माझ्या माहेर घरचं जेवण आहे, तो सुद्धा मी छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हे माझी म्हणजे लास्ट इयर मेमरी आहे. मी जेव्हा तिकडे होते आईकडे त्या तिकडचा व्हिडिओ आहे. तर ह्या आईकडच्या महालक्ष्मी आहेत आणि त्यांच्या इकडे जे जेवायला बनवलं जातं तेच आमच्या इकडे सुद्धा सासर घरी जेवायला बनवतात. तर हे बघा, मस्त अशी पूजा केलती आणि जेवायसाठी महालक्ष्मीला मी सुद्धा यावर्षी असंच बनवलं होतं. पण माझ्याकडून तेवढा व्हिडिओ अगदी शूट करण्यात आला नव्हता म्हणून मी पहिला व्हिडिओ यामध्ये ॲड केला. आणि तुम्हाला हा छोटासा व्लॉग्स कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आत्ता मात्र तुम्हाला डेली माझ्या रेसिपीज नक्की येतील. तोपर्यंत बाय बाय, सबस्क्राईब करा.